आजच्या नागपूरच्या संवाद दौऱ्याच्या निरोप प्रसंगी आज या प्रेस कॉन्फरन्सला इथं आवर्जून उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारकचे अध्यक्ष श्रीमंत मुदुजीराजे भोसले, मराठा विद्याप्रसारकचे माजी अध्यक्ष इथं उपस्थित श्रीमंत संग्रामराजे भोसले, इथं उपस्थित विश्वजित सिंह कीर्तन गाडगे आणि माझ्यावर आलेले सर्व राज्याचे समन्वयक, आपण जर पाहिलं असेल तर मराठा समाज हा किती दुखी आहे, किती व्यथित आहे आणि या दुःखातनं त्यांना बाहेर कसं काढायचं, आरक्षण कसं मिळवून द्यायचं, आरक्षण सोडून अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत सरकारच्या दरबारी, हे कसे सोडवायचे यासाठी आमचे अनेक प्रेस झाल्या. सुरुवात नाशिकला झाली, नाशिकवरून मुंबईत प्रेस झाली, मुंबईत सगळ्या राजकीय नेत्या लोकांना, सगळ्या पक्षातल्या लोकांना आम्ही भेटलो. तिथून रायगडला शेवटी आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आणि कोल्हापूरला कशा प्रकारचं आंदोलन असावं ह्याची व्यूहरचना ठरली आणि मूक आंदोलन हे कोल्हापूरमध्ये आणि त्या पाठोपाठ नाशिकला सुरुवात झाली. समाजाला वेटीस धरू नये, समन्वयकनी आपली जबाबदारी पार पडली आहे. आता लोकप्रतिनिधींनी बोलावं या दृष्टिकोनातून ते मूक आंदोलन आम्ही घेतलं होतं. पण लगेच सरकारने सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यामुळं आम्ही मूक आंदोलन स्थगिती दिली नाही आहे, पण तात्पुरतं बंद केलेलं आहे. कारण का सकारात्मक दृष्टिकोन त्यांचे अनेक विषय त्यांनी बऱ्यापैकी पुढं गेलेले आहेत, पण अनेक गोष्टी त्यांना राजकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार होता, 1 महिनाभर, आणि म्हणून आम्ही थांबलो. त्याचमध्ये हे सगळे संवाद दौरा, मराठा समाजाच्या अडचणी हे सांगण्यासाठी हा दौरा, समजून घेण्यासाठी हा दौरा हा आम्ही आखला होता. आता संभ्रम असा झालेला आहे की नेमकं आरक्षणाचं स्टेटस काय. मी सगळ्या सत्तेतले जे पुढारी असतील, जे सत्तेत विरोधातले पुढारी असतील, त्यांच्याकडे आम्ही सर्व समाजाचे सर्व घटक अपेक्षा ही व्यक्त करत होतो की त्यांनी पर्यायावर बोलायला पाहिजे की आम्हाला यातनं पर्याय काय, यातनं सोल्युशन काय. पण ह्या सोल्युशनवर कोण बोलत नव्हतं. तर माझं तुझं हे बरोबर आहेत, हे चुकीचं आहेत, ह्याच्यावरच भाष्य चालत होतं. आणि त्यावेळेस समाजाला ह्याच्यात काही घेणं देणं नाही. समाजाला इंटरेस्ट एकच आहे की मार्ग सांगा, सोल्युशन सांगा. आणि आज पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि म्हणून मी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना, विधानसभेतले आणि विधान परिषदेतल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जे काही मी 1-2-3 मुद्दे इथं मांडणार आहे ते आपण अधिवेशनात हे मांडणं गरजेचं आहे. मी काही विद्वान नाही आहे, मी काही वकील नाही आहे, पण ज्या नामवंत वकिलांची, मग दिल्लीतले वकील असतील किंबहुना महाराष्ट्रातले वकील असतील, यांच्याशी सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. 5 मेला ज्यावेळी आपलं मराठा समाजातला सामाजिक मागास तुम्ही नाही आहात, तुमचं आरक्षण फेटाळून लावल्यानंतर मग पुढचे पर्याय काय आहेत. तर पहिला पर्याय आम्ही सरकारला सुचवला तो म्हणजे रिव्ह्यू पिटिशन, पुनर्याचिका दाखल करावी तुम्ही. त्यांनी पुनर्याचिका दाखल केली, उशिरा झाला असेल किंबहुना त्यांनी 102 घटना दुरुस्तीला टॅक्ससुद्धा केलं नसेल, तो सोडून द्या. पण त्याने पहिला पर्याय काय, रिव्ह्यू पिटिशन तुम्ही दाखल करा. रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही, आपण समजू टिकलं नाही, तर पुढचा टप्पा काय, तर ते क्युरेटिव्ह पिटिशन आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशनला न्यायाधीश भोसले जी समिती सरकारने स्थापन केली होती
त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जायची काही गरज नाही आहे. मग राहतो विषय एकच, रिव्ह्यू पिटिशन. तर रिव्ह्यू पिटिशन जर उठलं तर पुढचा स्टेप काय? तर पुढचा स्टेप हा आहे की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करून परत एकदा मराठा समाज हा सामाजिक मागास कसा होऊ शकतो हे तुम्हाला सर्वेक्षण करावं लागेल, सर्वे करावा लागेल. सर्वे झाल्यानंतर तो सगळा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाने जो केला असतो तो राज्यपालाकडेच सरकारने द्यावा लागतो. आता ह्याच्यात राज्य सरकारची जबाबदारी काय हे समजून घ्या. राज्य सरकारची जबाबदारी आहे की नुसतं कागद दिलं आणि पाठवून दिलं विषयच नाही, तुम्ही फुल प्रूफ त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. ज्या भोसले समितीने सांगितलं की ज्या गायकवाड समिती ज्या त्रुटी आहेत, त्या गायकवाड समितीतल्या ज्या त्रुटी आहेत आणि त्यांनी 12 पॉईंटचा सल्ला दिला आहेत त्यांनी, तो इन्कल्केट करायला पाहिजे, ते त्यांनी इन्व्हॉल्व करायला पाहिजेत आणि मग तो अहवाल फुल प्रूफ अहवाल हा राज्यपालांच्याकडे द्यायला पाहिजे. म्हणजे हे 338(ब) हे पूर्ण होते आणि राज्यपालांनी मग हा राष्ट्रपतींच्याकडे अहवाल हा शिफारस करायचा असतो. बघा शब्द शिफारस केल्यानंतर मग राष्ट्रपतींना अधिकार आहे 342(अ) च्या माध्यमातून तो केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देऊ शकतात. केंद्र मागासवर्गीय आयोग त्याचा अभ्यास करेल, वेळ प्रसंगी ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जाईल, त्यांच्याकडे इनपुट्स घेतील, त्यांच्याकडनं डाटा घेतील आणि मग ते राष्ट्रपतींच्याकडे देणार. राष्ट्रपतींना रास्त वाटलं तर ते पार्लमेंटला हा विषय देऊ शकतात. साधारण सरळ मी सांगितलं, जर मी काही चुकीचं असलं तर सांगावंच कुणी. तोपर्यंत काय झालं, 102 घटना दुरुस्ती ज्याच्यामध्ये राज्याचे अधिकार अबाधित आहेत, ह्याला मी स्वतः मतदान केलेलं आहे राज्यसभेत. राज्याचे अधिकार हे काढून घेतले नाही आहेत. पण 5 मेच्या निकालामध्ये काय दिसून येते की 3:2 मतदान झालं. 3 जजनी सांगितलं की राज्याचे अधिकार आहेत, राज्याचे अधिकार नाही आहेत, राज्याचे अधिकार नाही आहेत. 2 जजनी काय सांगितलं न्यायाधीशांनी की राज्याचे अधिकार आहेत, पण सुप्रीम कोर्टचं जे मेजॉरिटी असते तो निकाल लागतो, त्याच्यामुळे राज्याचे अधिकार हे काढून घेतले. मग सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, केंद्र सरकारने केलं की आपण रिव्ह्यू पिटिशन टाकून, त्यांनी रिव्ह्यू पिटिशन टाकली की आम्ही पार्लमेंटमध्ये सिद्ध झालेलं आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहेत. पण दुर्दैवाने 3-4 दिवसाच्या अगोदर केंद्राचा जो रिव्ह्यू पिटिशन होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. म्हणजे याचा अर्थ काय, राज्याला अधिकार नाही आहेत. मग आता आपण काय करायला पाहिजे आहे, तर त्याला सोल्युशन हाच आहे की केंद्र सरकारने वटहुकूम काढायला पाहिजे, ऑर्डिनन्स काढावं लागेल. ऑर्डिनन्स काढल्यानंतर पुढचा टप्पा आहे तुम्हाला घटना दुरुस्ती करावं लागेल की राज्याचे अधिकार अबाधित आहेत. ही अवघड गोष्ट आम्हालाही कल्पना आहे, काय 2/3 मेजॉरिटी लागते. पण प्रोसेस मी तुम्हाला सांगायला लागलो. पण हेही सगळ्या आमदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे की 102 घटना दुरुस्ती जर झाली तरी आरक्षण मिळालं असं नाही आहे. तुम्हाला हाच मार्ग आहे जो 342(अ) म्हणजे तुम्ही अहवाल मागासवर्गीय अहवालांनी राज्यपालांच्याकडे द्यायचं, राज्य सरकारने द्यायचं, राज्यपालांच्याकडनं राष्ट्रपतीकडे येणार, राष्ट्रपतींच्याकडनं हे सगळं करत पार्लमेंटकडे हा विषय जाणार. आता ह्याच्यात जर मी काही चुकत असलो तर राजकीय पक्षांनी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी सगळ्यांनी, कोणी सत्तेतल्या लोकांनी सुद्धा आणि जे सत्तेत नाहीत त्यांनी सुद्धा. उगाच लोकांना रस्त्यावर आणू नका. कोविडची महामारी चालू आहे, कशा समाजाने आपल्या 58 मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज उठवलाय, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेत. कशाला समाजाला खोळ्यात काढताय तुम्ही? जे आहे ते तुमच्या समोर आहे, पर्याय. त्याच्यात मी जर चुकत असलो सांगा, संभाजी छत्रपती चुकतोय. आणि संभाजी छत्रपती म्हणजे नाही, सकल मराठा समाजाचे सर्व समन्वयक जे जे समाजासाठी काम करतात त्यांचं हे मत आहे. हे माझं वैयक्तिक मत नाही, हे सगळ्या वकिलांनी दिलेलं सल्लं आहे. आणि स्वतः अटॉर्नी जनरलला सुद्धा विचारा त्यांचं मत काय, माझी अटॉर्नी जनरलला विचारा मी काही चुकत असलो तर. हा एक सगळा झाला तुमचा आरक्षणाच्या बाबतीतला मुद्दा. आता माझा राज्य सरकारला आणि दुसरं ज्याच्यासाठी मूक आंदोलन सुद्धा एक भाग होता, मी पुढे घेऊन गेलो होतो, ते म्हणजे जे तुमच्या हातात गोष्टी आहेत त्या तुम्ही का करत नाही. उदाहरण सारथी, शाहू महाराजांच्या, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली ही संस्था आहे, ज्याचा तर खरा हा आरक्षणाच्या बरोबर तो हा कणा आहे.
ज्याच्यातनं तुम्ही मराठा समाजातल्या आणि कुणबी समाजातल्या लोकांना एक एक चांगली एक बेस प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकता. आता त्या सारथीमध्ये मी खोल जात नाही. आम्ही अजित मुख्यमंत्र्यांच्या 3 तास मिटिंग झाली, अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा 1.5 तास मिटिंग झाली. त्यात आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यात. स्वायत्त असेल, तिथले स्वायत्ताच्या बरोबर आणि काही ज्या गोष्टी लागतात सारथीत त्या सगळ्या बोललो. तारादूतचं असेल त्यात मी खोल जात नाही आहे, पण त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्यात. पण हे मान्य कागदावर झालेल्या नाहीत अजून. ते कागदावर होण्यासाठी आम्ही थांबलोय. 1000 कोटी आमची आज ही मागणी आहे. नंबर 2 मुद्दा त्यांना आम्ही म्हटलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, तिथं तुम्ही 10 लाखची मर्यादा ठेवली, तिथं 25 लाखाची करा. तुम्ही जे जाचकटी आहे ते शिथिल करा. तिथं जायचं कर्ज मागायला आणि मग कर्ज मागायला गेले की म्हणतात मॉर्गेज जागा करण्यासाठी तुमचं 7-12 द्या. आमच्या 7-12 नाही आहे म्हणूनच तुमच्याकडे मी आलो, नाही तर गेलो होतो बँकेत. ह्या अटी शिथिल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा 3रा मुद्दा आहे तो म्हणजे 2185 मुलांच्या नियुक्त्या. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की ESBCवर सर्वोच्च न्यायालय बोललो नाही, जे 2014 पासून अडकलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे सप्टेंबर 9च्या अगोदरच्या ज्या काय असतील त्या तुम्ही सप्टेंबर 20 काही ती तारीख चुकत असेल माझी, पण त्यात तुम्ही नियुक्त्या देऊन टाका. आता नियुक्त्या देऊन टाका म्हणजे किती नियुक्त्या देऊन टाकू शकतो आपण? 2185 मध्ये नुसत्या 114 का सिलेक्शन झाले त्याने नियुक्त झालेत. पण बाकीच्या 2070च्या दरम्यान त्यांना तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे, पण नियुक्त का दिले नाहीत? कोरोनाची महामारी होती. ठीक आहे, कोरोनाची महामारी होती, आम्ही समजू शकतो. पण त्या मुलांचं काही नुकसान आहे, त्या मुलांचं काही चूक आहे, त्यांना का नुकसान पेलायला पाहिजे? म्हणून आम्ही सरकारला सांगितलं की तुमच्याकडे 2 पर्याय. एक पर्याय म्हणजे विशेष बाब म्हणून द्या त्यांना. कारण का त्यांचं म्हणणं आहे की आम्ही असे दाबून दिलं तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते. पण ठीक आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होते ना, तर विशेष बाब म्हणून द्या. विशेष बाबला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, विशेष बाब म्हणून देऊ शकत नाही तर तुम्ही सुपरन्युमररी अधिसंख्य जागा द्या ना. तुम्ही अधिसंख्य जागा शिक्षणात सुद्धा देऊ शकता. आणि जर इमर्जन्सी जर घडली राज्यात तर तुम्ही नोकरीत सुद्धा देऊ शकता. असं नाही की आजपर्यंत दिले नाही, अनेक राज्य देतात. आंध्र प्रदेश देते, कर्नाटक देते, मग तुम्ही का देऊ शकत नाही? हा आमचा 3रा मुद्दा आहे. 4था मुद्दा की वसतिगृह. जे वसतिगृह तुम्ही जर बाकीच्या समाजाची वसतिगृह तर तुम्ही मराठा कुणबी समाजाचं वसतिगृह द्या तिथं. तर त्यांनी सांगितलं आम्हाला 36 पैकी 23 वसतिगृह आम्ही बायफर्केट केलेले आहेत. प्रत्येक कागदावर आलं की नाही त्यांनी आम्हाला अजून सांगितलं नाही आहे. 5वा मुद्दा, मी OBCच्या ज्या सवलती आहेत, OBCला ज्या तुम्ही शिक्षणात सवलती देतात त्या शिक्षणाच्या सवलती तुम्ही मराठा समाजाला द्या. काय अडचण आहे? तुमच्या हातातला विषय तो. गुन्हे तुमच्या अंगावर आहेत, 149 गुन्हे म्हणतात, त्यातला 1 गुन्हा सोडून 148 गुन्हे. हे मराठा समाज काही दरोडेखोर नाही आहे किंवा त्यांनी असे काही कोणाचं मर्डर केलं असं नाही आहे. त्यांनी समाजासाठी लढा दिला आहे. ते तुम्ही गुन्हे मागं का? त्यांनी सुद्धा शब्द दिले 148 आम्ही मागं घेऊ शकतो 1 गुन्हा सोडून. हे करा तुम्ही. कोपर्टीचं मी त्यांना सांगितलं 2017ला शिक्षा झाली. मग ती शिक्षा झाली फाशीची. आता फाशीची शिक्षा झाल्यावर 2 वर्ष त्याला अपील करायला मिळतात. तिने बरोबर आता अपील केलंय 2018 आणि 2020ला काही अपील केलं. आता अपील केल्यानंतर सरकारने काय केलंय? सरकारने एवढं तर करावं, हा विषय उच्च न्यायालयात असला तरी तुम्ही अपील करू शकता. तुम्ही एक ॲप्लिकेशन देऊ शकता आणि ॲप्लिकेशन देऊन तुम्ही हा स्पेशल बेंचच्या माध्यमातून 6 महिन्यात निकाल लावा, ज्याच्यासाठी 58 मोर्चे निघाले. तर ह्या गोष्टी सरकारच्या हातात आहेत. आत्महत्या जे 42 मुलांनी आत्महत्या ज्या केलेत त्यांच्यासाठी तुम्ही काय केले? 5 लाख 10 लाख रुपये देतो म्हटले, 5 लाख रुपये नुसते दिलेत. तुम्ही त्यांना नोकऱ्या लावतो म्हटलेत. आता त्यांना आम्हाला कळालं की ST महामंडळमध्ये नोकऱ्या लावणार आहेत. आता ST महामंडळ म्हणजे जिथं बुडीत गाडी आहे ती गाडी कोसळ बंदच पडणार आहे, अशा तुम्ही त्यांना नोकऱ्या देत. तुम्ही त्यांना म्हणजे खोळ्यात काढायला मुलांना फसवायला लागलंय. हे असं करू नये अशी माझी विनंती आहे सरकारला. आमचा कुठल्याही सरकारच्या विरोधात आमचं हे मूक आंदोलन किंवा आमचं भाषण नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे की समाजाला न्याय मिळावा, समाजाचा हक्क आहे तो द्या तुम्ही. आज ज्या शिवाजी महाराजांनी 18 पग 12 बलुतेदारांनी स्वराज्य निर्माण केलं
नुसतं मराठ्यांचं स्वराज्य नव्हतं ते, 18 पगड जात 12 बडुतेदारांचं स्वराज्य होतं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षानंतर बहुजन समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. मग आज मराठा समाजाला का बाहेर ठेवलं? त्या बिचारात 70% गरीब मराठ्यांसाठी, इथं बसणाऱ्या माझ्या डावीकडे उजवीकडं म्हणजे मुदोजीराजे, संग्रामराजे ना काय आणि कीर्तन आम्हाला काय आरक्षण नको आहे, त्या गरीब मराठ्यांना द्या. 70% गरीब मराठ्यांना आरक्षण द्या. आमचं हेच म्हणणं आहे. जसं नागपूरमध्ये आलो मी बोलतो, पंजाबराव देशमुख हे ज्यावेळी लहान असताना राजश्री छत्रपती शाहू महाराज तिथं खामगावला होते, खामगाव परिषदला, आणि तिथं 1917ला शाहू महाराज म्हणतात की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आणि त्या सभेत एक मराठा शिक्षण परिषदेची जी सभा होती, मराठा म्हणजे बहुजन समाज सगळा, तिथं पंजाबराव देशमुख तिथं उपस्थित होते. पंजाबराव देशमुखनी ते स्टेटमेंट ऐकलं आणि मग ते शिक्षणाची गंगोत्री इथं निर्माण केली विदर्भामध्ये. आणि पंजाबराव देशमुख स्वतः म्हणतात, बाबा मराठ्यानं तुम्ही आता कुणबी व्हा. का कुणबी व्हा? तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर. आणि सगळेजण नागपूरमधले किंवा विदर्भामधले सगळे कुणबी हे मराठा हे कुणबी झाले. आणि शाहू महाराजांना सुद्धा कुणबी आणि नॉर्थमध्ये कुर्मी म्हणतात, त्या कुर्मी समाजाने शाहू महाराजांना राजश्री पदवी दिली आहे. तर सांगायचा अर्थ काय, मराठा कुणबी आपण एकत्र आहोत आणि म्हणून कोणी वादविवाद लावू नये. आणि जे गरीब मराठा विदर्भात सुद्धा राहिलेला आहे, किंबहुना तो सगळीकडे महाराष्ट्रात राहिला, त्यांना एक न्याय द्यावा ह्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला प्रश्नासाठी मी ओपन करतो, तो म्हणजे स्वप्नील लोणकर जो मुलगा MPC उत्तीर्ण झाला होता 2019ला, 24 वर्षाचा मुलगा, तो बिचाऱ्यांनी काल काय परवा दिवशी आत्महत्या केली. का केली? सिलेक्शन झाले त्याचं, कुठल्या जातीचं मी बोलणार नाही, तो असाल मराठा समाजाचा, पण मला तर मराठा समाज नाही, पण तो उत्तीर्ण झाला आहे, त्याला सिलेक्शन झालं त्याचं, पण त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं नाही. आज त्यांनी जे सुसाईड नोट दिली आहे, दुसऱ्या अशी परिस्थिती होऊ नये, सरकारने काहीतरी करावं, नाही तर MPCमध्ये जाऊच नाही, ही परिस्थिती होऊ नये. आपण इकडे म्हणतो सरकारी नोकऱ्या नाही आहेत, म्हणजे सरकारी वेकेन्सीज आहेत, इथं भरायला पाहिजे, इथं जागा कमी पडतात, मग घेता कशाला MPCची परीक्षा? MPSCची परीक्षा घेतली तर सिलेक्शन झालं तर अपॉइंटमेंट द्या ना त्यांना. 2 वर्ष लागलं त्या मुलाचा इंटरव्ह्यू व्हायला. हे किती दुर्दैव आहे. मग सगळे सरकार जबाबदार आहेत, हे सरकार असेल किंवा मागचं सरकार सुद्धा असेल. काहीतरी करा. एक युद्ध पातळीवर फार अडचणी चालू त्या मुलांच्या, सगळ्या समाजातल्या, यातनं काहीतरी मार्ग काढा अशी माझी सर्वांना विनंती आहे. सगळ्या सरकारच्या लोकांना आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू. आणि हां, विसरून गेलो मी सांगायचं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विसरून गेलो, ज्याच्यासाठी ही प्रेस घेतली. मूक आंदोलन कशासाठी आम्ही केलं की हे सगळे प्रश्न मार्गी लागावेत. सरकारने पुढाकार घेतला की आम्ही सकारात्मक आहोत, आम्हाला थोडे दिवस द्या, 21 दिवस द्या. आम्ही म्हटलं महिना घ्या, पण हे सगळे प्रश्न जर का आता महिना संपत आलेला आहे, जर का सरकारने लगेच निर्णय घेतले नाहीत तर आम्हाला अधिवेशनात आज काही त्यांनी जाहीर केलं नाही, किंबहुना निर्णय घेतले नाही, त्या थोड्या दिवसात जे दिवस आहेत, आम्हाला परत मूक आंदोलन करण्यासाठी दुसरा पर्याय राहणार नाही. आई भवानीचा गजर म्हणजे